17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे। 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू आणि 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले। या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेत राहिला। या संदर्भातले काही अधिकचे तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 29 सप्टेंबर 2008 ला मालेगावातील मशिदीबाहेर भीषण स्फोट झाला। मालेगावातील बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, 101 जण जखमी झालेले होते। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर प्रमुख आरोपी या प्रकरणातल्या होत्या। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहीकर यांच्यावरही या प्रकरणात आरोप झाले। दहशतवाद विरोधी पथकाकडून 11 जणांना अटक करण्यात आली। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरेंकडून प्रकरणाचा तपास झाला। 323 साक्षीदारांची तपासणी, 30 साक्षीदारांचा निकाला आधीच मृत्यू झालेला। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा यामुळे हा खटला कायमच चर्चेत राहत आलाय। तब्बल 17 वर्षांनी मालेगावातील बॉम्बस्फोट प्रकरणाचा आता निकाल लागला।